तुमचं नाव सांगा. माझं नाव हरेश बोरसे. मी राहायला नवी मुंबई कामोठे. मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला मातोश्री पेन रिलीफ. काय त्रास होता तुम्हाला? माझा मानेचा त्रास होता. मानेचा स्पॉन्डिलायसिस आणि हँड आणि पाठ दुखणे वगैरे आणि कंबर वगैरे आणि माझी ॲक्च्युली लेफ्ट हँड साईड पूर्ण म्हणजे कधी हात कधी पाय असं दुखणे म्हणजे एकदम पेन होऊन यायचं कधी पूर्ण. तर मग मी कॉन्टॅक्ट साधला मातोश्री नंबरवरला कॉन्टॅक्ट झाला की माझा असा प्रॉब्लेम झाला. मग त्यांनी तुम्ही सांगितलं की इथे येऊन मला भेट द्या आमच्या इथं मातोश्री इथं प्रत्यक्ष येऊन तुम्हाला मग तुम्ही जी थेरपी केली माझ्यावरती स्कायरो प्रॅक्टिस तर नेक मानेसाठी किंवा हँडसाठी व ते केल्यानंतर जवळजवळ आता मला 15 दिवस झाले. त्याच्याने मला कमीत कमी पहिल्या सेटिंगमध्ये तुम्हाला किती फरक पडला होता? मला आता पहिल्या याच्यात कमीत कमी मला 50% दुखलं तर कमी झालं. मेन जे होतं ना दुसऱ्या सेटिंगमध्ये हे नेक अशी होत नव्हती. अशी नेक आहे ना एवढीच होत होती अशी पूर्ण. आता पूर्ण होते. पूर्ण होते. आता दुसऱ्या सेटिंगमध्ये काय फरक वाटतो? आता दुसऱ्या आता परत 25% ॲड आला. आता परत 25% ना रिलॅक्स वाटतंय. आता पहिल्यापेक्षा अजून 25% रिलॅक्स वाटतंय मला आता. अच्छा म्हणजे आता 75-80% हो 75% म्हणजे फरक आहे. परत माझं मानेचं हे पूर्ण म्हणजे हे मान म्हणजे पूर्ण नसामध्ये जखडलेल्या होत्या. अच्छा हे थोडा आता रिलॅक्स झालं. आणि मेन जो मानेचा आपला पाठीचा दांडा असतो मानेपासून तो म्हणजे कंटिन्यू म्हणजे पेन होत होतं ते मानेच्या मानेच्या इथं. तुमचा जॉब काय? ऑलमोस्ट माझं कॉम्प्युटरवरती काम आहे कंटिन्यू. त्याच्यामुळे तुमचं सर्वायकल स्पॉन्डिलायसिस ते होत गेलं आणि कंटिन्यू आपण म्हणजे ते मोबाईलमध्ये ती पोझिशन असल्यामुळे आपण म्हणतो ना ते बेंड. आता गोड्या औषधी खाल्ल्यापेक्षा हा थेरपी योग्य आहे. हो पहिले मी MGM हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करत होतो. म्हणजे 6 महिन्याहून करतो. मग ते थेरपी दिल्या होत्या रोजच्या 10 सकाळी 10. पण ते तेवढ्या पुरतं केलं तेवढं मला रिलॅक्स वाटत. मला काही त्याच्यात म्हणजे समाधानकारक वाटत नव्हतं. हे बघितल्यानंतर तुमच्या मातोश्री पेन रिलीफचे ते व्हिडिओ बघितले मी की असं आहे. त्यामुळे मला म्हटलं चला एकदा तरी जाऊ. तर मला मी घेतल्यानंतर परत माझ्या वाईफला पण मी आणलं आहे. तर तिला पण म्हणजे दोघांमध्ये इम्प्रूव्हमेंट वाटलं मला म्हणून मी सेकंड राऊंड घेतला. चला.